घरोघर जातात, चोऱ्या करतात। एके दिवशी परमात्मा गोपाळांना घेऊन एका घरी चोरी करायला जातात। चोरी करायला गेल्यानंतर त्या घरामध्ये दह्या दुधाची माठ उंच शिंक्यावर ठेवलेले होते। कोणाचेच हात त्या शिंक्यापर्यंत पोहोचे ना। तेव्हा देव म्हणतात, आपण सर्वांनी असं गोलाकार उभं राहा, एकमेक खांद्यावर उभं राहून सगळे तुम्ही जाऊ। तेव्हा जसं आपण दहीहंडीला करतो, दहीहंडी प्रमाणे सर्व गोपाळ एकमेकाच्या खांद्यावर उभे राहतात आणि सर्वात वर कृष्ण परमात्मा जातात आणि दह्या दुधा माठाला हलवला। एवढ्यामध्ये त्या घरची गवळण जागी झाली आणि तिनं जशी घरामध्ये येऊन पाहते, सगळे गोपाळ घाबरले, त्यांनी खाली उड्या मारल्या आणि सगळे खिडकीतून पळून गेले। कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी लटकून राहिलेले आहेत। तेव्हा त्या गोपीनं गवळणीनं देवाला खाली घेतलं। जी मैया म्हणते की माझं पोरग चोरी करू शकत नाही, आज रंगे हात सापडला, चला मैयाकडे घेऊन जाते आणि तुझी शिक्षा करते। तेव्हा त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा म्हणतात, हे गोपी, एवढी वेळ मला सोडून दे ना। ते म्हणते, अजिबात नाही सोडणार, बांधून होते आणि मग तुझ्या मैयाला इथं बोलून आणि रंगे हात या ठिकाणी तुझ्या मैयाला दाखवते। तेव्हा ती गवळण घरातून दोरे आणते आणि देवाला खांबाला बांधण्याचा प्रयत्न करते। पण देव अशी लीला करतात, कितीही मोठी दोरी आणली तरी ती 2 बोट दोरी कमीच पडायची। तिने कितीही मोठी दोरी आणायची, देवाला बांधाय बघायची, पण दोरी कमीच पडायची। देव म्हणतात, हे गोपी, साधं तुला बांधायला सुद्धा येत नाही, एवढी मोठी घोडी झालीस, लग्न झालं, 4 लेकराची माय झालीस आणि तुला बांधायला येत नाही। ती म्हणाली, कृष्णा, मला असं म्हणायला लाज वाटते का तुला? तुला तरी येतं का बांधायला? कृष्ण म्हणाले, मला बरोबर बांधायला जमतं, थांब मी तुला शिकवतो म्हणाली। आणि त्या गवळणीला खांबाला उभं केलेलं आहे, ती खांबाला चिटकून उभी राहिली आणि देवानं तिलाच बांधून टाकलं। त्या ठिकाणी बांधलं आणि देव म्हणतात, हे बघ, असं बांधायचं असतं। गवळण म्हणते, ठीक आहे, मी आता बांधायला शिकले, मला सोड आता। देव म्हणाले, हे बघ, मला फक्त बांधता येतं, सोडायचं ज्ञान माझ्याकडं नाही। आणि असं म्हणून देवानं तिलाच बांधलं आणि तिथून पळून गेले। अशा प्रकारे परमात्मा घरोघर चोऱ्या करतात आणि कोणी त्यांना पकडलं तर कोणाच्या हाती लागत नाहीत। आणि गोकुळातल्या गवळणी सुद्धा कृष्णावर फार प्रेम करायच्या। स्वतः गवळणींची इच्छा असायची की कृष्णानं आमच्या घरी यावं आणि चोरी करावी। पण दिवसेदिवस भगवंताच्या खोड्या वाढू लागल्या, तेव्हा मग गवळणी तक्रार घेऊन यशोदा मैया बोलू लागल्या। गोपिका यशोदा मैयाला तक्रार करायच्या। गवळणी काय म्हणतात, यशोदे ग तुला येईल राग, 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 तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग। तोंड करी वाकुडे मला म्हणे तू वेडे, तोंड करी वाकुडे मला म्हणे तू वेडे, तरी वाकुडे मला तू वेडे, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, कृष्णाला काहीतरी सांग, यशोदे ग
यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग ऐसे आनंद गाराने विष्णुदास तुझ्या कानाला काहीतरी सांग ग तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग तुला येईल राग तुला येईल राग रोज अनेक गवळणी देवाची तक्रार घेऊन येऊ लागल्या यशोदेला तक्रार सांगू लागल्या एक गवळण म्हणते की यशोदा तुझा कान्हा एके दिवशी माझ्या घरी आला आणि त्यांनी घरी येऊन नुसतं दही दूध लोणी खाल्लं तर मी काही म्हणलं सुद्धा नसतं बरं त्याला आम्ही काही खायला देणार नाही असं म्हणत नाही त्याने तोंडानं मागायचं ना चोरी करायची काय गरज आहे त्यांनी यायचं दही दूध लोणी तोंडाने मागायचं खायला दिलं असतं पण एकतर चोरून खातो बरं ठीक आहे एकटा येऊन खात नाही गावातली 10-12 पोरं सोबत आणतो आणि सगळे मिळून एवढी नासाडी करतात खातात ते खातात वरून दया दुधाचे माठ फोडतात खाऊन उरलेलं सुद्धा त्या ठिकाणी फोडून सगळं सांडून जातात एवढं नुकसान तुझ्या कानाने केलं तेव्हा मैया म्हणते तुझे किती माठ फोडले ना विको कमी करावं आधीच आवाज नाही माईकला विको कमी करा मैया म्हणते तुझे किती माठ फोडले ना सांग तेवढे माठ मी तुला देईन दुसरी गवळण येते म्हणते मैया तुझा कान्हा त्याने माझ्यासोबत काय केलं काल मी यमुनेच्या पाण्याला गेले होते तिथं तुझा कान्हा बसलेला होता मला म्हणतो की हे गोपी आज तू पारशीच पाण्याला आलीस आंघोळच केली नाहीस थांब मी तुला आंघोळ घालतो म्हणाला आणि पाण्यानं भरलेला माठ डोक्यावर होता त्याने खडा मारला माठ फोडला सगळं पाणी माझ्या अंगावर सांडण मला म्हणतो बघ आता तुझी आंघोळ झाली असं तो खोड्या करतो एक गवळण म्हणते मैया तुझ्या पोरानं माझ्यासोबत तर काय केलं एके दिवशी माझ्या घरी आला आणि माझं लेकरू पाळण्यामध्ये झोपलं होतं 6 महिन्याचं बाळ पाळण्यात झोपलं होतं त्याने अख्ख्या घरामध्ये शोधलं पण त्याच दिवशी सर्व दहीदूध लोणी मथुरेच्या बाजारात विकायला घेऊन गेल्यामुळं घरात काहीच नव्हतं तेव्हा तुझ्या कान्हाला राग आला आणि माझं 6 महिन्याचं लेकरू पाळण्यात झोपले त्या लेकराला कान्हा काय म्हणतो की अरे बाळा अशा भिकारी घरात जन्माला कशाला आलास तुझं काय पाप आहे म्हणून या घरात जन्माला आलास असं माझ्या लेकराला काही बाई बोलायला लागला आणि त्या माझ्या बाळाला ते बाळ झोपलेलं होतं झोपलेल्या लेकराला माझ्या चिमटे घेऊन त्याला उठवलं त्याला रडवलं आणि तुझा कान्हा पळून गेला अशा खोड्या करतो एक गवळण म्हणते तुझ्या कानानं तर काय केलं एके दिवशी मी आणि माझे पती झोपलो असताना हा मध्यरात्री आमच्या घरी आला आणि माझ्या पतीची दाढी आणि माझी वेणी दोन्हीची गाठ मारली याने किती आमची फजिती झाली तुझ्या कानामुळे एक गवळण सांगते एके दिवशी तुझा कान्हा घरी आला आणि माझ्या दारामध्ये माझा म्हातारा सासरा झोपला होता तुझ्या कानाने ताकाचा डेरा घेतला आणि म्हाताऱ्याची मोठी टप्पू ढेरी होती त्याच्या ढेरीवरच तो माठ फोडला
म्हातारं 2 दिवस झालं कोमात गेले, म्हाताऱ्याला अजूनही होश आला नाही. अशा खोड्या करतो तुझा काना. अशा अनंत गाराने गोपिका सांगायला लागल्या. मैया थकून गेली रोज गाराने ऐकून ऐकून. आणि मैया मग कृष्णाला म्हणते, कृष्णा आता तू आजपासून घरी राहायचंच नाही, आता तू उद्यापासून शाळेमध्ये जायचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये शाळा कोणती होती? जनावरं राखण्याची, त्याला शाळा म्हटलं जायचं. त्या काळात शाळा वगैरे नव्हत्या. त्या काळातलं शिक्षण म्हणजे काय, थोडं लेकरू मोठं झालं की त्याला जनावरं राखायला पाठवायचं. मग मैया म्हणते उद्यापासून तू रानात जायचं, गायी राखायच्या. तेव्हा परमात्मा गोपाळांना घेऊन रानामध्ये गायी राखायला जाऊ लागले. आणि त्या ठिकाणी सुद्धा देवाने अनेक खोड्या केल्यात, अनेक लीला केल्यात. शुकाचार्य सांगतात, परमात्मा गायी राखत असताना रानामध्ये सुद्धा कंसाने अनेक असुर पाठवलेले आहेत. बकासूर नावाचा असुर पाठवलाय, कागासूर नावाचा असुर पाठवलाय. जो कागासूर आहे तो कावळ्याच्या रूपात आला, बकासूर आहे तो बगळ्याच्या रूपात आला. एक आघासूर नावाचा असुर पाठवला जो अजगराच्या रूपामध्ये आला. आणि त्याने विशाल असं मोठं अजगराचं रूप धारण केले. आणि अजगराच्या रूपात येऊन झाडांमध्ये लपून बसला आणि आपलं तोंड उघडून ठेवलं. असं वाटत होतं जसं काही एखादी गुफा आहे. आणि गोपाळांनी त्या दिवशी सहज लक्ष गेले, एकमेकाला म्हणू लागले, एवढी मोठी विशाल असणारी गुफा आजपर्यंत आपण कशी पाहिली नाही, कदाचित झाडांमुळे लपलेली आपल्याला दिसलेली नाही. आणि गोपाळ त्या दिवशी ती गुफा पाहण्यासाठी अजगराच्या मुखामध्ये प्रवेश करतात. तेव्हा गोपाळांचा जीव वाचवण्यासाठी परमात्म्यानेही अजगराच्या मुखात प्रवेश केला. तेव्हा त्या अजगराने तोंड आपलं मिटवून घेतलं आणि गोपाळ आणि कृष्णाला तो गिळायचा प्रयत्न करतो, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा भगवंतांनी आपलं स्वरूप हळूहळू वाढवायला सुरुवात केली आणि त्याचं मस्तक फाडून परमात्मा बाहेर आले आणि त्या अजगराचा, अघासुराचा उद्धार केला. अघासुर हा पुतनाचा भाऊ होता. आपल्या बहिणीच्या वधाचा बदला घेण्यासाठी तो आलेला होता. अशा प्रकारे अनेक असुर गायी राखत असतानाही भगवंतांनी मारलेले आहेत. पुन्हा गायी राखत असताना भगवंतांनी अजून एक लीला केली की यमुनेच्या काठावर परमात्मा गोपाळांसोबत अनेक प्रकारचा खेळ खेळायचे. तेव्हा यमुनेच्या काठावर एके दिवशी भगवान परमात्मा गोपाळांसोबत चेंडू फळीचा खेळ खेळतात. आणि देव त्या दिवशी मुद्दाम त्या ठिकाणी खेळ का खेळत होते, कारण त्या यमुनेच्या डोहामध्ये म्हणजे यमुना नदीमध्ये एक डोह होता कालिया नावाचा. त्यामध्ये कालिया नावाचा विशाल असा नाग, मोठा नाग राहत होता. त्याला 100 फणे होते. आणि त्याच्या विषामुळे यमुनेचं पाणी विषारी बनत चाललं होतं. ते पाणी जे कोणी पित होते ते मरत होते. गायी वासरं ते पाणी पिऊन मरत होते. देवाने त्या कालियाचा नाश करण्यासाठी म्हणजे तो कालिया तिथून हकलून लावण्यासाठी, यमुना नदीला कालिया मुक्त, विषमुक्त करण्यासाठी भगवंतांनी त्या ठिकाणी चेंडू फळीचा खेळ खेळतात. आणि देवाने जे शॉट मारला आहे, देव स्वतः बॅटिंग करत आहेत आणि भगवंताने चेंडू मारला, तो चेंडू गेला कालिया डोहामध्ये एकदम तळाला जाऊन पडला. तेव्हा परमात्मा